कधी कधी एखाद्या माणसाचा मृत्यू फक्त एक बातमी नसतो, तो एक धक्का असतो, एक अस्वस्थ करणारा क्षण असतो. आज अजितदादा पवार गेले आहेत, पण त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र शांत झालेला नाही. उलट अनेक प्रश्न अजून जिवंत आहेत. हा केवळ एका नेत्याचा अंत नाही, हा एका मोठ्या राजकीय प्रवासाचा अचानक थांबलेला अध्याय आहे. सत्ता, संघर्ष, कठोर निर्णय, वाद, टीका आणि जबाबदारी या सगळ्यांमधून गेलेलं नाव म्हणजे अजितदादा पवार. काहींना ते कठोर वाटले, काहींना प्रभावी, काहींना वादग्रस्त. पण एक गोष्ट नाकारता येत नाही की ते नेतृत्व होते, ते उपस्थिती होते, ते दुर्लक्षित करता येणारं नाव नव्हतं. आणि अशा व्यक्तीचा शेवट इतका अचानक, इतका अनपेक्षित असणं हेच सगळ्यांना हादरवणारं आहे. आता इथे थांबून भावना बाजूला ठेवून एक महत्त्वाचा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. नेमकं काय झालं? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा एक नियोजित प्रवास होता. विमान लँडिंगच्या टप्प्यात होतं. त्या क्षणी हवामान, दृश्यता आणि तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत. अजून कोणताही अधिकृत अंतिम निष्कर्ष जाहीर झालेला नाही. तपास यंत्रणा आपलं काम करत आहे. ब्लॅक बॉक्स, फ्लाईट डेटा, पायलटचे निर्णय आणि त्या क्षणाची परिस्थिती या सगळ्याचा सखोल अभ्यास सुरू आहे. म्हणजे आज जे काही आपण ऐकतोय ते अंतिम सत्य नाही, ते प्राथमिक माहिती आहे. आणि म्हणूनच घाईघाईने निष्कर्ष काढणं धोकादायक ठरू शकतं. पण इथेच प्रश्न उभा राहतो, इतकी मोठी व्यक्ती, इतकी सुरक्षा व्यवस्था, इतकी आधुनिक यंत्रणा आणि तरीही हा अपघात का टाळता आला नाही? हा अपघात खरंच अपघात होता का, की कुठेतरी दुर्लक्ष झालं, की शेवटच्या काही क्षणात काहीतरी चुकलं? हे प्रश्न विचारणं असंवेदनशीलपणा नाही, हे प्रश्न विचारणं लोकशाही जिवंत असल्याचं लक्षण आहे. कारण आज जर आपण फक्त श्रद्धांजली देऊन गप्प बसलो तर उद्या हाच इतिहास पुन्हा कोणाच्या तरी बाबतीत घडू शकतो. अजितदादा पवार गेले, पण त्यांच्या मागे एक पोकळी राहिली आहे. ही पोकळी फक्त राजकारणाची नाही, ही पोकळी आहे विश्वासाची, सुरक्षिततेची आणि जबाबदारीची. आज सामान्य माणूस विचारतोय की जर इतक्या मोठ्या नेत्याचं असं झालं तर आमचं काय? हा प्रश्न धोकादायक आहे, कारण तो व्यवस्थेवरचा विश्वास हलवतो. हा व्हिडिओ कुणावर आरोप करण्यासाठी नाही, हा व्हिडिओ अफवा पसरण्यासाठी नाही, हा व्हिडिओ राजकारणासाठीही नाही. हा व्हिडिओ आहे एक आठवण करून देण्यासाठी की प्रत्येक मोठ्या मृत्यूमागे फक्त अश्रू नसतात, प्रत्येक मोठ्या मृत्यूमागे फक्त अश्रू नसतात, तर जबाबदारीही असते. स्पष्टीकरणाची जबाबदारी, सत्य समोर आणण्याची जबाबदारी आणि भविष्यात अशी चूक पुन्हा होऊ नये याची खात्री देण्याची जबाबदारी. आज अजितदादा पवार गेले आहेत, पण प्रश्न अजून जिवंत आहेत. आणि जोपर्यंत या प्रश्नांना प्रामाणिक उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत हा शेवट पूर्ण होणार नाही. कारण काही मृत्यू समाप्ती नसतात, ते इशारे असतात, विचार करायला लावणारे आणि बदलाची गरज दाखवणारे. जाता जाता एवढंच म्हणावंसं वाटतं, नेते गेले, माणूस हरपला, सत्ता क्षणात थांबली, डोळ्यात अश्रू होते पण मनात प्रश्नांची गर्दी झाली. श्रद्धांजली दिल्या गेल्या पण उत्तरं कुठेच दिसली नाहीत. शब्द संपले ओठांवर आणि निशब्दतेनेच सगळं सांगून गेले.